3.5 मुहूर्तांपैकी प्रमुख एक मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याचा मुहूर्त मानला तो जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये हा सोनं खरेदीचा मुहूर्त देखील मानला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज जळगावच्या रतनलाल सी बापना ज्वेलर्स या शोरूममध्ये आपण आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतोय की ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोन्याचे दर आज विक्रमी पातळीवरती म्हणजे 92,500 इतक्या उंचीवरती आहेत आणि खरं तर सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने हे सोन्याचे दर आवाक्याचे बाहेरचे असले तरीसुद्धा हा सोन्याचा मुहूर्त साधण्यासाठी 1 ग्रॅम का होईना सोनं खरेदी करून हा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न ग्राहकांनी केलेला आहे। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। आणि जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। जसं आपण गुढीपाडव्याला सोनं खरेदी करतो तर अशी एक प्रथा मानली जाते की ते सोनं नेहमी वाढत जातं। गुढीपाडवा झाला किंवा अक्षय तृतीया झाली किंवा गुरुपुष्य अमृत योगावर तर ते सोनं वाढत जातं। म्हणून मी तुम्हाला सर्वांना प्रेरित करेल की तुम्ही पण आजच्या चांगल्या मुहूर्तावर सोनं खरेदी कराल। सो आज 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। सो आज आम्ही सोनं खरेदी करण्यासाठी आलो आहे। सो आमच्यासोबत सगळे माझे रिलेटिव्ज आहेत, नातेवाईक आहे, माझे माहेरचे पण आणि आम्ही लग्न आहे पुढच्या महिन्यात। सो सासरचे पण सगळे आहेत। सो आज चांगल्या मुहूर्तावर माझं लग्नाचं सोनं खरेदी करायला आम्ही इथे आलो आहोत। 92,500 विक्रमी भाव आहे, तुम्ही खरेदी करायला हो, मला असं वाटतं की हा मुहूर्त इतका सुंदर आहे की आम्ही जे घेऊ ते वाढतच जाणार आहे आमचं। सो हां, लकी मानते मी की आज आम्ही सोनं खरेदी करायला आलो। माझं नाव ममता पाटील आणि मी ममता सोनवणे होणार आहे लवकरच। जसं की मानलं जातं की हा मुहूर्त खूप मोठा आहे, 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। तर त्या दिवशी सोनं खरीदणं हा खूप शुभ संकेत असतं आणि बरकतसाठी हे सोनं खरीदलं जातं। त्या हिशोबाने आम्ही पण आलेलो आहे, थोडा का होईना पण आम्ही त्या मुहूर्ताचं निमित्त साधून आम्ही गोल्ड खरेदीसाठी आलेलो आहे। मात्र सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे, काय? हो, मान्य आहे, दिवसेंदिवस खूप वाढत आहे। पण आता जसं की आमची हीच अपेक्षा आहे की गोल्डची रेट कमी व्हायला पाहिजे ताकी सगळे सामान्य माणूस पण त्याची खरेदी करू शकेल। आजच्या दिवशी सोनं घेणं हे खूप शुभ असतं आणि मागच्या वर्षी सोन्याचा भाव 66,800 होता आणि आज 92,200च्या जवळपास सोन्याचा भाव आहे। तर जवळजवळ 25,000 सोन्याचे भाव वाढलेले आहे। तर ही जी ग्रोथ आहे एका वर्षातच खूप लाजम घेतली आहे सोन्याने। इन्व्हेस्टर्सचा भरपूर फायदा झाला आहे आणि मागच्या गुढीपाडव्याला 66,800 भाव होता, तेव्हा वेगवेगळ्या हिशोबाने भाव वाढत गेले। रशिया युक्रेनचं युद्ध झालं, सेंट्रल बँक बाईंग झाली, टॅरिफ रेट वॉर झालं, या सगळ्या कारणांमुळे सोन्याचे भाव आज 92,200पर्यंत आज पोचलेले आहे। एवढे वाढलेल्या भावात ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे? आता दरवर्षी आपण बघितलं मागील 5 वर्षापासून सोन्याचे भाव फक्त वाढताच आहे। 50,000पासून सोन्याचे भाव सुरू झाले कोविडनंतर 60, 65, 70, तर दरवर्षी सोन्याचे भाव हे वाढताच आहे। म्हणून ग्राहकांना एक भरोसा बसला सोन्यावरती की आपण कोणत्याही भावात सोनं घेतलं तर आपला फायदाच होईल, म्हणून ग्राहक भाव न पाहता सोनं घेत आहे दरवर्षी। 3.5 मुहूर्तों में से एक मुहूर्त माना जाता है गुड़ी पाड़वा। तो आज के दिन कहा जाता है कि सोना खरीदने से लक्ष्मी माँ की बरकत बनी रहती है। तो जैसे आप सब जानते हैं कि सोने का भाव बहुत बढ़ गया है, तो इसलिए हम लोग 1 ग्राम 2 ग्राम लेके कि चलो मुहूर्त है, माता रानी के आगे रख के बरकत बनाए रखे हमारे सबके घर पर। तो मैं ये बोलना चाहूँगी कि सोने का भाव भी कम होना चाहिए ताकि सब सामान्य लोग खरीद सके उसको। मी बॉम्बे वसईवरून जळगावला खास आजच्या दिवशी सोनं खरेदी करण्यासाठी आलेली आहे, कारण आजचा दिवस खूप विशेष आहे। आजच्या दिवशी सोनं घेतल्याने एक चांगली बातमी आणि चांगला मुहूर्त असतो आणि जळगावचं सोनं खूप शाश्वतीचं, गॅरंटीचं आणि शुद्धतेचं मानलं जातं। आणि बंगाली गोल्ड माझ्या एक खात्रीचं दुकान आहे, कारण मी जेव्हा ते खरेदी करते तेव्हा ह्याच दुकानातून खरेदी करते। आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद। आज गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त आहे, काय भावना आहे तुमच्या या सगळ्या संदर्भामध्ये? तुम्ही थेट मुंबईवरनं जळगावपर्यंत सोनं खरेदीला आलेलं? तर मला कधीपासून यायचंच होतं, पण विचार केला आजचा एक शुभमुहूर्त आहे म्हणून ह्या दिवशी आपण जाऊन खरेदी करावं। परंपरेने हे आले पद्धत आणि ह्या श्रद्धेची भावना आहे, त्याच्यामुळे मी पण तो एक आज अनुभव घेत आहे। आज विक्रमी भाव आहे 92,500, अशा वेळेला तुम्ही खरेदी करताय। परमेश्वरचा आशीर्वाद त्या सोन्यावर लाभणार आहे, घरावर लाभणार आहे। तो मुहूर्त असा आहे
की त्या दिवशी परमेश्वराला विशेष आशीर्वाद मिळणार आहे. तिथे सोन्याचा भाव बघून चालणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.